स्तोत्रसंहिता 91. देवावर भरोसा ठेवणाऱ्याचे निर्भयपण. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्वसमर्थाच्या छायेत राहतो. मी यहोवाविषयी म्हणेन की तो माझा आश्रय व माझा दुर्ग आहे. तोच माझा देव, त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. कारण तो तुला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडविल. तो आपल्या पिसांनी तुला झाकीन आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. त्याचे सत्य ढाल आणि कवच आहे. रात्रीतल्या भयाला किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, काळोखात चालणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस. तुझ्या बाजूला 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या हाताकडे 10,000 पडतील, पण ती तुझ्याजवळ येणार नाही. केवळ तू आपल्या डोळ्यांनी अवलोकन करशील आणि दुष्टाचे प्रतिफळ पाहशील. कारण यहोवा माझा आश्रय आहे असे तू म्हणालास. परात्परालाच तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही आणि कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुला राखायला तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. ते आपल्या हातावर तुला झेलून धरतील, नाहीतर कदाचित तू आपल्या पायाला धोंड्याशी ठेच लागून घेशील. सिंह आणि जोगी साप यांना तू तुडवशील, तरुण सिंह आणि नाग यांना तू पायाखाली तुडवशील. माझ्यावर त्याने आपली प्रीती ठेवली आहे, म्हणून मी त्याला सोडवीन. त्याने माझे नाव जाणले आहे, म्हणून मी त्याला उंचावर ठेवीन. तो मला हाक मारील आणि मी त्याला उत्तर देईन. संकटात मी त्याच्याजवळ असेन. मी त्याला मुक्त करीन आणि त्याचा सन्मान करीन. दीर्घ आयुष्याने मी त्याला तृप्त करीन आणि माझे तारण मी त्याला दाखवील. आमीन. वाचलेले प्रत्येक वचन देव ऐकणाऱ्याला प्रत्येकाला आशीर्वादित करो. हा स्तोत्रसंहिता 91 हा अध्याय खूप म्हणजे जे संकटात दुःखात आहे, ज्यांना खूप म्हणजे एकटं वाटतं, त्यांच्यासाठी हे एक आशीर्वादाचं वचन आहे. वचनाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. देव आपल्याला समोरासमोर भेटत नाही, पण वचनाद्वारे प्रत्येक वेळ क्षणोक्षणी सेकंदाला देव आपल्याबरोबर असतो. हे वचन, हा अध्याय एक आपल्या आत्म्याला आधार देणारं प्रत्येक वचन आहे. प्रत्येक वचनात आपल्याला देवाने ठेवलेले आशीर्वाद आहे. ते वचन वाचल्यानंतर त्या वचनाचे आशीर्वाद आपण ग्रहण करायचे, स्वीकारायचे. तर ते वचनाचे आशीर्वाद आपल्या जीवनात नक्कीच, ते आशीर्वाद आपल्या जीवनात मोकळे देव करतो. देव आपला प्रीतीचा देव आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपेचा देव आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही ना, कधीच टाकत नाही. एक वेळेस जे आपले जवळचे आप्तजन म्हणा, ते आपल्याला संकटात दुःखात आपल्याला कमी लेखतील, आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील, पण देव आपल्याला कधीच विसरत नाही, कधीच सोडत नाही. कारण वचन बोलते, तो आपल्याला कधी सोडणार नाही ना, कधी टाकणार नाही. संकटातच आपल्याला समजतं की कोण आपल्याला धीर देतं, हिंमत देतं, शक्ती देतं. संकटाच्या वेळेसच आपल्याला प्रत्येकाचा अनुभव येतो, प्रत्येक व्यक्तीचा, आपल्या देवाचा. तर मनुष्याचं तर सांगू शकत नाही, पण देवाचं सांगू शकते. कारण देव आपल्याला कधीच सोडत नाही ना, कधीच टाकत नाही. त्याची प्रीती दिवसेंदिवस आपल्यावर नवीन आणि नवीन, त्याची कृपा आपल्यावर असते. त्याची प्रीती दिवसेंदिवस आपल्याला नवीकूर जीवन जगण्यास आपल्याला सहाय्य, मदत, सदोदित करत असते. वचन वाचणं, वचनावर विश्वास ठेवणं, वचनाप्रमाणे चालणं, देवाच्या आज्ञानुसार चालणं, हे आपलं काम आहे. देव आपल्याजवळ काही मागत नाही, फक्त विश्वास ठेवणं. पूर्ण मनाने आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ठेवलाच पाहिजे.
कारण देवच आपला आश्रय आहे. ह्या वचन स्तोत्रसंहिता 91 बायबलचे सगळेचे वचन आहे. जे कोणी दुःखात कष्टात आहे त्यांनी प्रत्येक देवाचे जे काही वचन आहे, जे आपल्याला जसं आपल्याला भूक लागली तर आपण जेवण करतो, तशी आत्मिक भूक आपल्याला देवाचं वचन आहे. ती आत्मिक भूक आपण प्रत्येकाने ती भूक आपली वचनानेच भागली जाते. पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण शक्तीने देवावर विश्वास ठेवा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की देवावर विश्वास ठेवला. एक वेळेस मनुष्य आपल्याला धोका देईल, पण देव आपल्याला आपल्या जीवनात सदोदित आपल्याबरोबर राहीन, आपल्याला सहारा देईन, मदत करण, कृपा करण, आपल्याला जे पाहिजे तो पुरवठा करण. कारण वचन हे पण बोलतं की तो पुरवठा करणारा देव आहेस, तो आपली काळजी घेणारा देव आहेस. हे बाप्पा, देव आपली काळजी घेतो. वचन बोलतंय विश्वास ठेव म्हणजे पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने देवावर विश्वास ठेवला पाहिजे. संकट समय मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हे एक संकटात आपल्याला देव आपल्याला जवळ बोलवतो, आपल्याला ढकलून देत नाही, तर आपल्याला हिंमत देतो, शक्ती देतोस. देवावर पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवला पाहिजे. देव आपला स्वर्गीय बाप आहे. तो आपली सदोदित आपल्या हाकेकडे त्याचे कान असतात. येशूने आपल्यासाठी जे रक्त सांडले, त्या रक्तात सगळं काही सामर्थ्य आहे. आपल्याला नवजीवन आहे, आपल्याला तारण प्राप्ती आहे. त्या रक्तात आपल्याला पापमुक्तता येईल. त्या रक्तात आपल्याला बंधनं आपले तुटले जातात. देव सहाय्य, मदत सदोदित आपल्याला करू. आणि वचन रोज आणि रोज आपण बायबल वाचा. बायबल वाचल्याने आपल्याला आपल्या म्हणजे शरीरात आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं होतं. आपलं असं वाटतं की सदोदित आपल्याबरोबर कोण आहे, तर कोण आहे, तर आपला देव आहे, स्वर्गीय देव आहेस, पवित्र देव आहेस. तो सदोदित आपल्याबरोबर राहतो आणि आपली काळजी घेतो. देव आपला आश्रयस्थान आहे. परमेश्वर आपला मेंढपाळ आहे. तो आपल्याला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. रोज बायबल वाचा, बायबलचे वचन ग्रहण करा. डोक्यातले नकारार्थ विचार काढून टाका, रागीट विचार काढून टाका आणि देवाजवळ नम्र लीन होऊन, वचन वाचून, गुडघे टेकून, प्रार्थना करून आपल्या जीवनाची नवी कोरी तुम्ही सुरुवात करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद ईश्वर.